मस्तपैकी आपली टमाट्याची चटणी खायला तयार झालेली आहे. गा 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 गा. तर मंडळी, तुम्हाला बी कधी असा भाजीचा कटाळा बिटाळा काय आला ना, तर घरात टमाटे असले ना, तर चर 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 टमाटे चिरायचे आणि अशी एकदम सोप्या पद्धतीनं टमाट्याची चटणी करायची. एकदम भारी होती आणि झटपट होणारी आणि कमी साहित्यातली टमाट्याची चटणी. नमस्कार मंडळी, आज आहे ना काहीतरी एकदम साधंच पण चटपट असं काहीतरी खाऊ वाटायला लागलं होतं. मग मी विचार केला, आईला टमाट्याची चटणी आहे ना आपली, म्हणलं मग चला टमाट्याची चटणी करू. हे बघा, त्याच्यासाठी लागणारं साहित्य घेतलंय. कोथिंबीर घेतली थोडी, बघा 3 टमाटे घेतले होता, 1 कांदा घेतला असा मिडियम आकाराचा, लसणाची बारीक कांडी घेतली. एवढा लसूण नाही टाकायचा, थोडाच टाकायचा आहे. आणि बघा असा कढीपत्ता घेतलाय. तर चला मग मंडळी, करू अशी चटपट बनणारी आणि कमी साहित्यातली टमाट्याची चटणी. लसण कापायचं काम चालू आहे. असं लसण कापून घ्यायचं आहे. मी म्हणलं होतं तुम्हाला सगळा लसण नाही टाकायचा, 6-7च पाकळ्या घेतल्या तर म्हणजे. लसण कापून झालंय, हे बघा. आता कापून घ्यायचा. तुम्ही पेस्ट करून सुद्धा टाकू शकतात लसण. टमाटे कापायचं काम चालू आहे. हे टमाट्याची चटणी करायला ना जास्त मटेरियल लागत नाही, पटापटा होऊन जाते. त्याला टमाटे बिमाटे लागले की असले की घरात बाद झालं. आणि झटपट होणारी भाजी टमाट्याची चटणी. ही टमाट्याची चटणी आहे ना, डब्याला द्यायला बी लय सोपी आहे आणि लहान लेकराला बी टमाट्याची चटणी लय आवडती आहे. आणि मला बी टमाट्याची चटणी आवडती लय. हे बघा, टमाटे कापून झाले तर कांदा चिरायचं काम चालू आहे. टमाट्याची चटणीमध्ये कांदा असला ना, मग खायला अजून चव वाढती जरा त्याची. कांदा बी मस्त पैकी असं चिरून झालाय. एवढा लसण बी चिरून घेतलाय, एवढं चाकुनी मस्त. बघा एवढा कोथिंबीर बी चिरून घेतली. आणि मेन महत्वाचं म्हणजे टमाटे बी चिरून झालेले आहेत. तर चला मंडळी, आता करू मग आपण आता टमाट्याची चटणी. कढईमध्ये तेल टाकलंय. तेल चांगलं कडक झालंय. मोहरी, ये बघा कशी नटली मोहरी. बघा अशी फोडून घ्यायची मध्ये. जिरे, लसण कापलेला, आता ह्याला चांगला असा लसणाला लाल होऊ द्यायचंय. लसण चांगला लाल झालाय. एवढा मध्ये कढीपत्ता द्यायचा तडका. एवढा कसं उडायला लागले. कढीपत्त्याने सगळ्या घरभर तेल केलंय. वास, हा स्मेल मस्त आलाय, पण तडका मस्त बसलाय वर. आता कांदा टाकून द्यायचा मध्ये. हा असा झटपट होणारा असा मस्त येतंय उगा टमाट्याची चटणी. आता एक कांदा चांगला असा परतून घ्यायचा आहे.
हे बघा मंडळी, मीठ टाकायचं. आधी मीठ टाकून घ्यायचं, म्हणजे मिठात कांदा आहे ना चांगला शिजत आहे. कांदा चांगला असा शिजत आलाय मस्त पैकी. तर आपण आता बाकीचे आहे ना साहित्यामध्ये मटेरियल मसाले टाकून घ्यायचं. कांदा शिजतच राहणार आहे. हळद टाकायची थोडी, हे लाल तिखट आहे, लाल तिखट बी टाकायचं थोडं. आणि धने पावडर आहे, धने पावडर बी टाकायचं. त्याने मस्त अशी चव वाढती जरा थोडी धने पावडरनी. मसाला मस्त पैकी असा परतलाय. आता आपला मेन आयटम टमाटे टाकून द्यायचे मध्ये. टमाट्याची चटणी झटपट होणार आहे. आता काही वेळ लागत नाही. आता काय 4-5 मिनिटात टमाट्याची चटणी खायला तयार होणार आहे. हे बघा टमाट्याची चटणी. हे बघा मंडळी, आपल्याला हे टमाटे आता शिजून घ्यायचे. तर शिजून घ्यायचे म्हणजे जास्त गाळ नाही करायचे, फक्त वाफून घ्यायचे. तर आता आपण याला आहे ना 2-4 मिनिटं झाकून ठेवणार आहे. 2-4 मिनिटं झाकून ठेवलं होतं आपण. आहा, नंबर 1 टमाट्याची चटणी झाली आहे मंडळी. जर तुम्हाला भाजीचा कटाळा बिटाळा आला कधी ना, अशी रेसिपी करा, लय भारी होती आहे. कोथिंबीर टाकून दिली वरी. मस्त पैकी आपली टमाट्याची चटणी खायला तयार झालेली आहे. तर मंडळी, तुम्हाला बी कधी असा भाजीचा कटाळा बिटाळा काय आला ना, तर घरात टमाटे असले ना तर चर टमाटे चिरायचे आणि अशी एकदम सोप्या पद्धतीने टमाट्याची चटणी करायची. एकदम भारी होती आणि झटपट होणारी कमी साहित्यातली टमाट्याची चटणी. ये बघा मंडळी, तर या जेवायला आता टमाट्याची चटणीवर ताव हाणणार आहेत आता आम्ही. हे बघा.